आकर्षणाचं केंद्रबिंदू ठरतोय। चिपळूणमध्ये आज सकाळपासून मुसळधार पाऊस पडतोय आहे आणि या पावसामुळे चिपळूण परिसरातले धबधबे हे मोठ्या प्रमाणात प्रवाहित झाल्याचं पाहायला मिळत आहे। मुंबई गोवा महामार्गावरील परशुराम घाटाच्या लगत असलेला हा चवत्सळा धबधबा हा सध्या पूर्ण क्षमतेने वाहत असल्याचं पाहायला मिळत आहे। खरं तर मोठ्या वेगाने हा धबधबा जो आहे तो खाली येतोय आणि त्यामुळे या ठिकाणी रविवार असून सुद्धा या पर्यटक इथे पाहायला मिळत नाहीयेत। याचं कारण असं आहे की धबधबा मोठ्या प्रमाणात प्रवाहित झाल्यामुळे खालचं जे नदीचं पात्र आहे ते मोठ्या प्रमाणात प्रवाहित झालेलं आहे आणि त्यामुळे मुंबई गोवा महामार्गावरून जे जाणारे पर्यटक आहेत ते या ठिकाणी येताना पाहायला मिळत नाहीयेत। सुरक्षेच्या दृष्टिकोनातून हे खरं तर चांगलं म्हटलं जात आहे, परंतु आज सकाळपासून रत्नागिरी जिल्ह्यातील ह्या संपूर्ण चिपळूण असेल, गुहागर असेल, खेड असेल किंवा दापोली असेल या संपूर्ण भागामध्ये अशा पद्धतीने जोरदार पाऊस पडत असल्यामुळे परिसरातले जे धबधबे आहेत हे अशाच प्रकारे प्रवाहित झाल्याचं पाहायला मिळतंय। खरं तर आज रविवार आहे, पर्यटनाचा दिवस असतो आणि पर्यटनाच्या दिवशी पर्यटनाचा दिवस असल्यामुळे या ठिकाणी मोठ्या प्रमाणात जे पर्यटक आहेत ते विविध ठिकाणातून या धबधब्याला भेट देण्यासाठी येत असतात। मात्र पावसाचा जोर कायम असल्यामुळे या ठिकाणी सध्या कुठल्याही पद्धतीचे पर्यटक पाहायला मिळत नाहीयेत। या धबधब्याचा जो आनंद आहे तो मुंबई गोवा महामार्गावरूनच घेताना पाहायला मिळतो आहे। पावसाचा जोर वाढू लागला तर हे जे धबधब्याचं प्रमाण आहे हे आणखीन मोठ्या प्रमाणात हा धबधबा खाली मोठ्या प्रमाणात येऊ शकतो अशी परिस्थिती आहे। स्वप्नील गाग, एबीपी माझा, चिपळूण, रत्नागिरी। तर मुंबईमध्ये सुद्धा पावसाचा येलो अलर्ट जारी करण्यात आलाय आणि मुंबईच्या दादर परिसरामध्ये आता पावसाने हजेरी लावली आहे। मुंबईकरांना आता काळजी घेण्याचं आवाहन सुद्धा पालिका प्रशासनानं केलेलं आहे आणि एकूणच मुंबईमधल्या पावसाच्या परिस्थितीचा आढावा आमच्या प्रतिनिधींनी घेतलाय, आपण बघूयात। आज सकाळपासूनच मुंबईमध्ये पावसाची रिपरिप सुरू आहे। आज दिवसभर मुंबईला येलो अलर्ट देण्यात आलाय, तर कोकण आणि मध्य महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणात पाऊस कोसळू शकतो असं हवामान खात्याच्या वतीनं माहिती देण्यात आलेली आहे। सध्याची आपण मुंबईतली परिस्थिती पाहू शकतो। समुद्रात नागरिकांना जाऊ नये असं आवाहन करण्यात आलं आहे। मात्र आज सकाळपासूनच आज या परिसरामध्ये फिरणाऱ्यांची संख्या जी आहे ती आपल्याला पाहायला मिळते। आज मुंबईमध्ये जरी येलो अलर्ट असला तरी रायगडला हा रेड अलर्ट देण्यात आलेला आहे आणि ब्रेक घेतलेल्या या मान्सूनचा आता पुन्हा एकदा जोर वाढेल असंही हवामान खात्यानं सांगितल्याचं पाहायला मिळतंय। महाराष्ट्रातलं कालचं जर आपण पाहिलं शनिवारी तर साधारणपणे वीज पडून 9 जणांचा मृत्यू झाला आहे। मुंबईत देखील विजांचा कडकडाट मोठ्या प्रमाणामध्ये पाहायला मिळत होता। छत्रपती संभाजीनगरमध्ये मोठ्या प्रमाणात वीज पडल्या आणि त्यामध्ये 2 सख्ख्या भावांचा देखील आणि 4 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती मिळते। मुंबईचा जर विचार केला मुंबई आणि कोकणाचा तर कोकणातील उर्वरित जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट आहे, तर मुंबईला येलो अलर्ट आहे। पालघर, ठाणे, रायगड, सिंधुदुर्ग, पुणे घाटमाता, सातारा घाटमाता, कोल्हापूरच्या घाटमाथ्यावर जोरदार पावसाची शक्यता हवामान खात्याच्या वतीनं वर्तवण्यात आल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। त्यामुळं नागरिकांना आता काळजी घ्यावी असंही आवाहन करण्यात आलेलं आहे। यासोबतच समुद्र किनाऱ्यांपासून लांब राहावं असंही मुंबई महानगरपालिकेच्या वतीनं सुचवण्यात आलंय। कॅमेरामन अनिल सनगरेसह निलेश बुदावली, एबीपी माझा, मुंबई। पुढची बातमी आहे पुण्यामधल्या शनिवार वाड्यासमोर सध्या